पडले गाडीवर पडली. कधी पडलाय? हा या तुम्ही. हा काढतो. हा. डॉक्टर म्हणते मांडीचं कातडा काढून तिथं बसवायचं. मला भाऊजी म्हणजे डॉक्टरांना फोन लाव बरं. पूजा वाघमारे म्हणते लवकर या बाहेर. हा. शेत एवढा कापूस लावला का ही सुजलंच आहे अख्खं. ती एका साईड. तर चला मित्रांनो फायनली जिंतीमध्ये पोचलोय आता. तर इकडं परिस्थिती जरा गंभीरच आहे कृष्णाची, इकडं समध्यांचीच म्हणायचं. तर प्रियंकाला काल हॉस्पिटलला नेलेलं पांडूने, मलम पट्ट्या हे ते करून परत औषध गोळ्या दिल्या. ते रातभर झोपली. हे झोपली होती का रातभर? जागी या ती सांगते 5 वाजता पाणी ठेवलं होतं काकीने. हे काकी मला इथं झोपली होते नव्हते काय गे. पूजा झोपली होती का? ते दुखतंय म्हणलं कशात झोप लागते. गुडघे फिरले समजा. आता काय करायचं, हिचं पट्ट्या बदलून आणायच्या त्या. तर जिंतीत आलोय. तर पांडूने जाऊन सुट्टीला पण आणलं येते जातीला. घेऊन ये भेटलं पाणी. तर तू जातो र. हा बर. बाया काय म्हणतोय या मामा झोपतोय गाडीवर म्हणून मी घेतली गाडी येताना. मला मग काय असं म्हणतोय, होय एक डुकली आली काय करू म्हणलं तू झोप नको, आम्ही झोपतो पण तू झोप नको. काल तशी डुकली आली गाडी खाली गेली म्हणलं माझी. चालतंय काय करा या लवकरच आम्ही ह्या गावात. बेट्या काय आणायचं गावात ना तुला थंड प्यायला काय? हा हा आता शिटी आली बा इकडे. काल 16 झाला की तिला आणली सकाळ सकाळ. बरं चला काय आणायचं? ए घे गाडी चावी चल. काय तू येते ना? तू येते? हा हा बर चल. त्या दुर्गाला पण घे, तिला पण बघू दे मला. ते डॉक्टरला दाखव. चल चल इकडे बघ. कृष्णाला मोराच पक लावला की नाही त्याला. तुला सांगतोय त्याला कुठेच लावू नका, इथं बसू दे. किरकिर खेळ अजून करेन काहीतरी, हाडू क्रॅक अजून काहीतरी उद्या करन. चल बाबा माया बरोबर. हे पण सुजले चांगले. आता जवळ बरं होत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो तिला इथं ठेवायची. या पोरांना ह्यांना येते गावात पैसे तरी सोडायला सांगते बायकांना. दवाखान्यात पण येते. जाऊ का? जाऊ का? चल चल बस. आता गावावरच असंच कारण त्या गुडघे ना सलून निघल्यात आणि साडी वगैरे काय घातलं त्याला लागलं की सलत दुखतं या. त्यामुळं ते गाऊन घातलं तिला. माझा मोबाईल तेवढा गाडीत चार्जिंग लावा. चला हॉस्पिटलला जातं बघू आता तिथं कसं स्टेटमेंट होतंय काय काय म्हणतोय डॉक्टर काय. बसा चला. फायनली गाडीत बसलो बघा. इकडे शंभू बसलाय कारण GR भरून आणायचा आहे. पाणी बारक्या पोरं आजारी पडतात म्हणून. पाऊस झालाय आणि इथल्या लाईटीच्या तारा पण तुटल्या त्या. त्यामुळं चार्जर मोबाईल पण घेतल्या तर चार्जिंग करायला. आता बघू गावात पूजा आली सोबत. दुर्गा कुठे आहे का? दुर्गाला घेऊन बसली पूजा. बघू आता दुर्गा काय खाती? आंबा खाती का माझ्या माव? आणि प्रियंकाच्या भावाचा सकाळी कॉल आलता. मला कसं काय झालं दाजी, काय बरं आहे का? येतो म्हणलाय. परत आलता फोन होय प्रियंका? तुझ्या आईचा पण आलता फोन. जिंते गावात आलो बघा. आता घेतलेला हे उतर चल. 100 इकडे हे हॉस्पिटल आहे आणि हे गाव आहे. इथं मेडिकल आहे. चल बरं दमाने उतर. धर
चला बर पट्ट्या नाही करायला नुसतं वरच्या वर करायचं चल चला खेडेगावात हेच बोंब असते या इथले डॉक्टर तुम्हाला सांगतो बाहेर गेले तर 4 वाजता येतील त्यामुळे आम्ही चाललो दुसऱ्या हॉस्पिटलला आता चला बस चल लागले आणि आपल्या जे सुट्टीच्या लग्नातल्या बांगड्या भरल्या होत्या ना तर त्यांचं घर आहे होतं हे दोघं बसले ते काय लागले काल लागले पडली ती पडली कुठं पडला गाडीवरनं पडले गाडीवर पडली कधी पडलाय काल नाही दवाखान्यात आणलंय की ऍडमिट होती काल आता पट्ट्या बदल्या चालू आहे हे आहे तर ह्या ताईंनी तुम्हाला सांगतो ऐका की मी काय म्हणलंय पाणी आणून दिलं पोरांना खायला दिलं बा कुरकुरे हे ऐका की प्रियंकाला बिसलेर बाटले नको म्हणलं तर दिलंय आपण दवाखाना बंद आहे दाजन ताई आता आलेत मागणं दवाखाना बंद की ताय सारच ग काय मग आता 4 वाजता उघडते आता किती वाजले होय जेरला पाणी चालू आहे की हे तर म्हणते लय दुखतंय माझं एवढायला लागले या होय प्रियंका दुखतंय होय मग हे दवाखान्यात मोठं दवाखाना शासकीय बंद आहे आहे. हे काय इकडं मोठा आहे तिकडं पण आहे तर तिकडं महाग आहे काय पिवळा येलो कलरचा हे पण आहे बसलोय पण काय आता बघतो दाजी काय करतात त्या गाडी हॉस्पिटल त्या डॉक्टरांना कॉल केलं तर येईन का ते हा होय का ते पूजा लाव बरं त्या डॉक्टरांना कॉल म्हणा मी पूजा बोलते मी पूजा वाघमारे बोलती माझ्या जावाचं लय दुखतंय आलं तर हॉस्पिटल आहे कुठलं तिथे दाजीने जोडदाराला कॉल करून गेलंय जोगाड तात्पुरतं चल बरं चप्पल देऊ का सडातली चांगली त्यामुळे हा चल उचलून घेऊ का हिला तुला उचलन का मगच म्हणते सारखं उचलून की काय झालं मी हॉस्पिटल आहे बघा कालपासून म्हणते त्यांना पण म्हणलं काल उचलून घ्या पायऱ्यांवरनं नकोच म्हणायची आता पण म्हणते 4 पावलं पुढे नेऊन परत पाडायची मग तर ऍडमिटच करावं लागायचं आतमध्ये मलमपट्टी चालू आहे बघा डोग्या माव इथं बसलाय प्रियंका रडते मी आलो बाहेर बाबा ती पट्टी लय पॅक बसले होते ना आज चिरलंय चांगलं कातडं गेलंय आज हाडकाला लागलंय नाही काळजी घेते डॉक्टर व्यवस्थित काढतात दमादमाने शंभू बसलाय तिथं मी बोलते लय बघितलं काही पट्टी वगैरे काढली आता बाहेरनं मेडिकल आणलंय गोळ्या पण दिलेत हां आणा गेलाय ना ते शंभून दाजे फायनली पट्टी केली बघा असं झालं प्रियंका चल गोळ्या दाजीने पण गोळ्या आणल्या त्या घेतलं का गोळ्या मलम ही ते समजा आहेत चल ओटा डॉक्टरांनी ड्रेसिंग केली आणि औषध गोळ्या मलम परत पट्टी समजा दिलं आहे घरी पण डेटॉलने स्वच्छ हात वगैरे धुवून तिची जखम पुसून घ्यायची रोजच्या रोज इथली जखम जास्त आहे हाडाला गेलेलं आहे डांबरे पडली असं सरकटलेलं आहे त्यामुळे कातडने हाडाला टेकलं आहे तर म्हणत होते की मांडीचं कातडं काढून इथं बसवायचं पण नको म्हणलं बाहेर बाहेरीतले औषध वगैरे त्वचा रुग्णालयाकडे बघू म्हणले तर बाहेरनं मेडिकलनं औषध वगैरे समजा दिलं तर दाजी घेऊन आले आता चालवलं घरी बघितलं की
आणि दवाखाना उघडतो 4ला, पण ते दाजीचा मित्र असल्यामुळं एक कॉल केला की ते आले डॉक्टर, सहकार्य केलं इमर्जन्सीसाठी. त्याबद्दल डॉक्टरचा आभार आहे. कारण असे डॉक्टर कमी की बाबा त्यांच्या नियमाप्रमाणे चालतात, पण एखादं पेशंट इमर्जन्सी असलं, दुखणं समजून घेणं, डॉक्टरांना देव दुसरा रूप म्हणजे देव मानतात. सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि खाजगीपेक्षा सरकारी डॉक्टरांना एवढा अनुभव असतात आणि त्यांच्याकडे औषध गोळ्या पण एकदम भारीतलं असतात, जेणेकरून लगेच फरक पडतो. फक्त बाहेरच्या औषध गोळ्याला पैसे गेले, बाकी इथलं फ्रीमध्ये झाले. चला आता निघतो घरी. ए या दाजीन तुम्ही, चला पाण्याचे घेऊन निघतो आम्ही. तिला जरा चांगलं खायला घालतो. आता गावातल्या घरी आलोय. केलं का ड्रेसिंग? केलं, पट्टी बदलली, ड्रेसिंग तिला केलं. करायचं ना. कोणाला? हिला मलम दिला लावाय, हिज पिवळा मलम असेल. सुकलंय, त्यामुळं काय नाही अडचण. शीत एवढा कापूस लावला का ही सुजलंच आहे अख्खं. ती एका साईडला पडल्यामुळं डोळ्याच्या नाजूक ठिकाणी ती मला हाडकापर्यंत गेलंय, त्यामुळं ती डोळा झाकीच केलं, तर अख्खी बगल तिकडली दुखती, त्यामुळं ती पट्टी केली त्याला. इंजेक्शन केलं का इंजेक्शन? नाही होय. लय वरडत होती, मी आलो बाहेरच निघून, वरडायला लागली ती काढताना, पुसत्यात ना. हा, पुसताना काढताना. ड्रेसिंगच्या माह्याने सुद्धा हा, हायड्रोजन ही बुंडी कशी गाडी चालवती बघ, ही बुंडी कशी गाडी काय चालवती. नाही. तिला एवढं तिचा आकाळ फी झालंय तरी तिला अजून गाडी चालवायची कसं सुचते. काय उडी मारली? दाजी गाडीवर तरी उडी मारायची, चालू गाडीवर उडी मारल्या तर मायली खिन्नी. काय कसलं तिचं कपाळ किती आकाळाच्या खाली खरकटले.